राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। ही केला जाणार आहे। राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीचा काही निधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपाययोजनांसाठी राखीव असलेल्या निधीतून देण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4000 रुपयाचा दुसरा टप्पा सुरू। आधी 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार। नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमच्या आपल्या महाराष्ट्र लाईव्ह या YouTube चॅनलवरती स्वागत आहे। जर का शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये हे मिळणार आहे आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये अजूनही जमा झालेले नसतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहितच आहे, कालपासून या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे। अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा झाली आहे। जर का तुमच्या खात्यावरती काल 1 रुपया सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये जमा झालेला नसेल तर शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये आले का, त्यासोबतच तुम्ही यासाठी पात्र आहात का तुम्ही अपात्र झाला आहे हेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चॅनलवरती नवीन आलेले असाल तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की लक्षात घ्या, हा व्हिडिओ देखील लाईक करायची विसरू नका। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय जाहीर केला आहे। कालच या ठिकाणी पहिला टप्पा वाटप झाला आहे। काल या ठिकाणी तुरंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली आहे आणि आज या ठिकाणी म्हणजेच की उर्वरित जे शेतकरी बांधव राहिले होते त्यांच्यासाठी काल शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता, अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये खऱ्या अर्थाने आता शेतकरी बांधवांना जमा होणार आहेत। त्यामुळे जर का तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता आज या ठिकाणी दुसरा टप्पा वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। ज्या शेतकरी बांधवांची महत्त्वाची 3 कामे पूर्ण असतील, त्यासोबत तुम्ही पात्र असाल आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव या 21 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर आज पुढील काही तासामध्ये पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्यापर्यंत येणार आहे आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे। पात्र शेतकऱ्यांना फक्त महत्त्वाच्या 3 अटी लक्षात घ्या, त्यामध्ये कामे तुम्हाला करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। पहिले काम आहे आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करणे। दुसरे काम आहे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे, म्हणजेच की DBT तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे, त्यामार्फतच तुम्हाला पैसे येतात। तिसरी गोष्ट आहे EKYC ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ते पूर्ण करणे हे बंधनकारक आहे। यादीमध्ये समाविष्ट जिल्ह्यांची जर यादी बघितली तर त्यामध्ये लातूर, यवतमाळ, कोल्हापूर, जालना, वर्धा, वाशिम, सोलापूर, सिंधुदुर्ग, हिंगोली, जळगाव, ठाणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, गडचिरोली, गोंदिया आणि पुणे या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर नक्की चेक करा आणि 21 जिल्ह्यांची यादी तुमच्यापर्यंत आल्यापर्यंत नक्की शेअर करणं शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका। आणि जर तुमच्या 21 जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव नसेल तर तुमच्यापर्यंत पैसे जमा व्हायला पुढील टप्प्यामध्ये सुरुवात होऊ शकते। अजून तुमचे पैसे जर आले नसतील तर नक्की बँकमध्ये चेक करा, नाहीतर तुम्ही ही कामे पूर्ण केली का हे पण नक्की चेक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।